देशात चिंता विषय झालेल्या मालेगावच्या मुस्लिम बहुल पूर्व भागामध्ये कोरोनाचा प्रसार हा आश्चर्यकारकरित्या आटोक्यात आलाय। अनेक जाणकारांच्या मते रमजानचे उपवास आणि उन्हामुळे बाहेर पडण्यावरती आलेल्या मर्यादा, आरोग्याबाबत जनजागृती तसेच अलोपॅथी आणि होमिओपॅथी युनानी उपचार पद्धतीचा योग्य वापर केल्यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याचं मानलं जातंय। मालेगावात कोरोनाचे 700च्या वर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत। केवळ 80 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत। मात्र यंत्रमाग सुरू होताच आणि कोरोनाचा प्रसार हा वाढत होता। यातच समूह प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे कोरोना विषाणू काहीसा कमजोर झाल्याचं मानलं जातंय। राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्यामुळे मालेगावातून कोरोनावरती यश मिळवणं सोपं झालंय। मालेगावची परिस्थिती जरी नियंत्रणात येत असली तरीही अद्याप धोका टळला नाहीये। कोरोनाचा मालेगावातून समूळ नायनाट करण्यासाठी नागरिकांनी अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे। मुझे हुकूमत महाराष्ट्र ने, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने, कॉरपोरेशन मालेगांव ने बड़ी इसमें सहायता की, बहुत मदद की, प्लानिंग की, इसमें पैसे लगाए, सब चीज़ें हम लोगों को मुहैया करके दी। शुरू में जब कोरोना आया तो ये एक नेशनल डिज़ास्टर है और ये सिचुएशंस हमेशा बदलते रहती थी। पहले हम लोगों ने जीवन हॉस्पिटल शुरू किया। जीवन हॉस्पिटल को बड़ी मेहनत से डेवलप करने के बाद वहाँ पे इलाज शुरू हुआ। मैन पावर की कमी, दवाओं की कमी, ये धीरे धीरे पूरी होती रही। लेकिन अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह रमज़ान महीने की बरकतें हम लोगों को मिली। वो बरकतों की वजह से, रोज़ा रखने की वजह से और उसके अलावा अल्लाह से इबादत किए और गिरिया विजारी करके जो दुआएं की अल्लाह से, तो इसके लिए अभी फ़िलहाल में रमज़ान के बाद से जो कम हुआ है तो क़ुव्वत मुदाफ़ियत बढ़ने की वजह यह है कि हमारे अपने लोगों ने जो रोज़े रखे थे वो रोज़े रखने की वजह से रमज़ान के बाद हर इंसान की क़ुव्वत मुदाफ़ियत बढ़ जाती है। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, मालेगावात कोरोनाचा प्रसार हा आश्चर्यकारकरित्या आटोक्यात आलेला आहे, या संदर्भात काय अधिक माहिती आहे? परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे। आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाधितांचे आकडे वाढत आहेत। मात्र मालेगावात तुलनेमध्ये हे आकडे या ठिकाणी वाढताना दिसत नाहीत। मृत्यूंची संख्या सुद्धा कमी झाली आहे। अगदी आपण गेल्या 48 तासातली परिस्थिती बघितली तर नाशिक शहरात आणि ग्रामीण भागामध्ये मृत्यूंची संख्या इथं वाढते आणि मालेगावात मात्र मृत्यू होत नाही। त्यामुळे एकूणच दिलासादायक अशी परिस्थिती मालेगावामध्ये आहे। मालेगावामध्ये रमजान झाल्यानंतर खूप मोठा प्रकोप होईल अशी एक शक्यता या ठिकाणी होती, मात्र सुदैवानं तसं काहीही झालेलं नाही। एकूणच परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। आरोग्य यंत्रणा सुद्धा कुठल्याही प्रकोपासाठी आजही तयार आहे। मात्र एकूण जी लोक पूर्व भागामध्ये जो सगळ्यात जास्त प्रसार होत होता तो प्रसार या ठिकाणी नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे। लोकांनीही आता काळजी घ्यायला सुरुवात केली आहे। तरी अधिक काळजी घेतली तर मालेगावच्या आजूबाजूच्या परिसरात जो काही कोरोना वाढतोय तो कमी होण्यास मदत होईल। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।